पनवेलमधील खारघर परिसरामध्ये चाकू हल्ला करून 57 तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली असून लुटीतील सोनं, शस्त्र आणि वाहनही जप्त करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुशांत नामदेव मोरे हे बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून मित्रांसह घरी परतत होते। याच वेळी त्यांच्या घराजवळ 3 अनोळखी इसमांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या मित्रांवर अचानक हल्ला केला। झटापटी दरम्यान फिर्यादीच्या हातावर चाकूने वार करण्यात आला। त्यानंतर चालकाकडील 57 तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हिसकावून आरोपी फरार झाले। या घटनेनंतर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। वरिष्ठ अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विशेष तपास पथके तयार करण्यात आली। तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी यानेच पत्नी मेहुना आणि गावाकडील साथीदारांच्या मदतीने ही लूट घडवून आणण्याचं उघड झालंय। पोलिसांनी सांगली, सातारा, सोलापूर आणि पंढरपूर परिसरातून 7 आरोपींना अटक केली आहे। आरोपी पालखी सोहळ्याच्या गर्दीत लपून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना पंढरपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपीकडून लुटलेले 57 तोळे सोन्याचे दागिने, चाकू, मारुती स्विफ्ट कार आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। सध्या या प्रकरणातील 5 आरोपी न्यायालयीन कोठडीत असून 2 आरोपी पोलीस कोठडीत आहे। पुढील तपास खारघर पोलीस आता करत आहे। जेव्हा ही घटना घडली, फिर्यादी गोंधळलेला होता। नंतर दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा घरात जाऊन सगळे दागिने चेक केले। नंतर त्याला लक्षात आलं की त्याचं ब्रेसलेट सुद्धा गेलेलं आहे। त्याने दुसऱ्या दिवशी पुरवणी जबाब दिला, त्याप्रमाणे आपण ते ऍड केलं। एकंदरीत पाहिलं तर फिल्मी स्टाईल सारखं बेसिकली त्याच्या मित्राचाच हा प्लॅन होता। त्याचं इंट्रोगेशन मध्ये त्यांनी सांगितलं की एवढे सारे दागिने बघून त्याला माझी नियत बदलली, हे त्याचे शब्द आहेत। आणि मग त्याचं बऱ्याच दिवसापासून त्याच्या मनात हे चालू होतं। मग शेवटी त्यांनी ते नातेवाईकासोबत शेअर केलंय, राहुल माळी सोबत, आणि तो तयार झाला। पुढचा प्रकार केला त्याने। त्याचा विश्वास होता मित्रांवर, त्यामुळे तर हा प्रकार घडला। म्हणजे त्यांना आधी तर पटतच नव्हतं की मित्रांपैकी कोणी असेल। त्याची विनंती होती की पोलिसांनी त्रास देऊ नये, म्हणजे विचारणा करू नये। नंतर सगळं निष्पन्न झालं। नाही, बाकीच्या लोकांचा तर काही सहभाग आम्हाला आढळलेला नाही। उलट आपण जेव्हा त्यांच्या नातेवाईकांना सांगितला हा सगळा प्रकार, त्यांनी पण प्रयत्न केला त्यांना शोधून पोलिसांकडे देण्याचा। आतापर्यंत आपण ह्याच्यामध्ये एकूण 7 लोकांना अटक केलेली आहे। 5 लोक न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत आणि राहुल माळी आणि हर्षद सगरे हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत।